जैन मुनी निलेशजी सध्या आमच्या सोबत आहे. सर, मनोज जरांगे पाटील यांनी तुमच्यावर एक टीका केली आहे. कशा प्रकारची टीका आहे आणि त्यांना काय तुम्ही सांगणार? बघा, जरांगे पाटील कट्टर मराठा आरक्षणचे एक योद्धा आहेत आणि मी त्यांचा खास प्रशंसक आहे की त्यांनी मराठा आरक्षणासाठी एक चांगलं काम केलेलं आहे. पण गरजेचं असं आहे का मी पण स्वतः मराठा आहे. माझे काही फॅमिली जरांगे पाटलांच्या समर्थनमध्ये आहेत आणि गेलेले आहेत. पण मी वयाच्या 5 वर्षापासून जैन धर्म स्वीकारलेला आहे आणि मला माहीत आहे की छत्रपती संभाजी महाराजाचं कसं करावं, काय सन्मान, काय त्यांचा काय स्थान आहे. तर जरांगे पाटील काय बोलले आहेत ते मला काय माहीत नाही. ते काय बोलले आहेत तर तुम्ही सांगा, विचारा मला. मला मारण्याची धमकी वगैरे काय दिली? हां, मला असं कळलं की जरांगे साहेबांना म्हटलं आहे की महाराजांना काही फटके मारा. बघा, मी एक सनातन जैन मुनी आहे. लवजियात, लेंडजियात आणि गोरक्षराचे माझे कार्य आहे. जरांगे साहेब जे छत्रपती शिवाजी महाराजांचे वक्तव्य बोललेलं आहे, जे छत्रपती शिवाजी महाराज त्यांची तर कोई उपमा कोणी घेऊ शकत नाही, घेणार बी नाही. पण त्या काळात त्या अफजल खानला छाती फाडणारा छत्रपती शिवाजी महाराज होते. आणि त्या मुंब्रामध्ये इम्तियाज जलील येतो. इम्तियाज जलील येतात आणि एक मुलगी म्हणते की पूर्ण मुंब्राला आपण हरा कर देंगे माशाअल्लाह. इम्तियाजला औरंगाबादून येतो आणि आमच्या तिथंच म्हणतो पुरा जे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो भगवा गाडलेला आहे महाराष्ट्रात, त्याच्याबद्दल तो वादग्रस्त विधान करतो. त्याच्यामुळे मतलब तुला जबाब देणारा, तू यदि अफजल खानची औलाद असेल तर छत्रपती शिवाजीची बी औलाद आहेत आमच्याकडे तुला फाडायची. माझं महत्त्व असं होतं, कारण की माझं माहीत आहे प्रत्येकाच्या मराठाच्या अंगातनी छत्रपती हो आणि प्रत्येक घरातनी छत्रपती जीवित राहावं अशी माझी इच्छा होती. और बस हेच माझं म्हणणं होतं. दुसरा प्रश्न असा आहे की महाराष्ट्राचे मंत्री आहेत निलेश राणे, त्यांनी सांगितलं आहे की महाराष्ट्राचे जे मदरसा आहेत ते आम्ही बंद करणार आहे. त्याच्यावर टी राजा जे आमदार आहेत त्यांनी सांगितलं आहे की मदरसा बंद करण्यापेक्षा त्यांच्यावर बुलडोजरचा वापर करा. जे त्यांच्या कब्र आहेत औरंगजेबाची, तिथे शौचालयाची बांधणी करा. कसं बघतात तुम्ही? बघा, टी राजा सिंह एक बहुत धर्म योद्धा है जिनके साथ मेरे संबंध बहुत पुराने संबंध है. मैं हैदराबाद से ही आया हूँ ना, इधर महाराष्ट्र में. टी राजा जी का समर्थन है और टी राजा जी ने जो महाराष्ट्र के अंदर हिंदुत्व का पताका जो फैलाया है, जो छत्रपति की शिवाजी की जो विचार महाराष्ट्र में लाए हैं, ऐसा कोई नेता ला नहीं सकता और मैं उनके समर्थन हूँ. राजा सिंह ने जो बोला है परफेक्ट बोला है, छाती ठोक के बोला है. और जो बोलना चाहिए था, हाँ, वहाँ पे औरंगजेब की जो कबर आहे, औरंगजेबची कशाला कबर पाहिजे? औरंगजेब इथं होता का ज्यांनी बाई बहिणीची लजन उठली? जो इम्तियाज जलील म्हणते औरंगाबाद माशाअल्लाह औरंगाबाद रहेगा. और अरे जोपर्यंत हा अफजल खानाची जे कब्र आहे औरंगजेबची, जोपर्यंत ते काळण कोणी फेकत नाही तोपर्यंत अफजल खान मरणार नाही. आणि जोपर्यंत त्याच्या कब्र खोदल्याला टी राजा सिंग सारखे आणि हिंदुत्ववादी नेता लोक आहेत, मी सन्मान करतो त्यांचा. त्यांनी असं पण सांगितलं की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना कब्र हटवण्यासाठी भीती वाटतं का? बघा, मी हिंदुवाची सरकार आहे त्याच्याबद्दल मी काही बनणार नाही. मी कोणाचं पॉलिटिशियनचं नाव घेणार बी नाही. पण राजा सिंग टायगरचं नाव मी घेऊ शकतो. त्याच्यात दम आहे. तुम्ही जर खोदून काढत नसाल तो टी राजाला मी सांगतो, राजा भाई आप आओ और कब्र खोदो, सिर्फ परमिशन दो खोदने की जिम्मेदारी हमारी. जैन समाज धर्म आणि शांती संयमचा संदेश देतात, पण काही लोक आहेत जे जाती आणि धर्माच्या नावावर तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. कसं बघतात तुम्ही? बघा, जैन समाज प्रत्येक शांतिप्रिय व्यक्ती आहे आणि हा जैन समाज भगवान महाराजांच्या विचारावर चालणारा आहे. अहिंसा परमो धर्म आहे. आणि काही लोक आहेत स्वतःच्या स्वार्थासाठी जैन समाजाची वोट बँक घेण्यासाठी हे पुरा महाराष्ट्रामध्ये चालू आहे. और मुंबई तर दक्षिणमध्ये तर पुष्कळ चालू आहेत. जो स्वतःला म्हणतात मी जैन आहेत, अरे जैन असून ते कबूतरखाने 52 कबूतरखाने मेले. कबूतर मरत आहे आणि मरत बी आहे, मला आश्वासन दिलं आहे. असेच लोक वादविग्रस्त करतात. त्याच्यामध्ये काही जसे मला म्हणत गेले ना जरांगे पाटील हा मुनीर आहे, तर तुम्हाला लक्षात गेलं पाहिजे की असे मुनीर मी तर सर्व धर्माचं काम करतो. मुनीर तो आहे ज्याने राणीसाहेबांच्यावर गलत टिप्पणी केली, तुम्ही त्याला काही बोलले नाही.
फटके मारायचे तर त्याला मारा तुम्ही. माझ्यासारखं मी सनातनी आहे, मी गोरक्षणाचे कार्य महाराष्ट्रामध्ये करतो. तुम्हाला काही गलत जरांगे पाटाला काहीतरी गर झाले असेल, फटकं मारत असेल तर ते मुंबराला हरा करते त्याला मारा. अरे आता रामनवमी होती, ह्या रामनवमीमध्ये प्रत्येक जाग्यावर हे केलं आहे. मालवणीमध्ये राणेसाहेब आले, मालवणीमध्ये मुंब्रातने ते साहेब आले आहेत. तर मला असं वाटते की काही ना काही छत्रपती जगावं. काही लोक हा जैन समाज आहे, हा सनातन संस्कृताचा आहे आणि सनातन संस्कृताचा हा भाग आहे. तुम्हाला वाटतं जैन समाज अल्पसंख्याक आहे का? कारण मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले होते की जैन समाज जे लोक आहेत त्यात आता अल्पसंख्याकातून बाहेर पडा, असं त्यांचं वक्तव्य होतं. कसं वक्तव्य? बघा, जैन समाज पूर्व राजपूत आणि ब्राह्मणच होता. आमचे भगवान महावीर क्षत्रिय होते. आमचे ज्यांचे जे शिष्य होते 24 जे काही तीर्थंकर करून गेले सर्व क्षत्रिय होते. पण हे लोक जैन आणि हिंदूला अलग करायची कोशिश करत आहे. आमचा भगवान महावीरचे फक्त सिद्धांत आहे, आम्ही रक्तानी हिंदूच आहे. काही लोक आहेत हे वाद जो निघालेला आहे, जातीवाद करत आहेत. पूर्वी लोकांना सांगितलं आहे ना, वाद कोण काढला, मराठी आणि मारवाडीचा वाद कोण काढला, हेच लोक नेता करत आहेत. आणि हे जर सच्चे असेल तर हा वाद मिटायला पाहिजे. अजून त्याच्यातनी आगीतनी पागीन टाकलेला आहे. मला असं वाटते की ते तारा राणीचा ते विवाद त्यांच्यासमोर का बोलत त्या मुनींनी विवाद केला. जैन लोक मराठी आहेत. अरे अख्खा महाराष्ट्राला माहीत आहे की जैन लोक कोण आहेत. अख्खा महाराष्ट्राला माहीत आहे की तारा राणी कोण आहेत. त्या विषयाला दाबासाठी असे जे राजकीय व्यक्ती करत आहेत आणि चुकीचं आहे. हेच लोक राजकारण व्यक्ती याचा करत आहे, विवादित करत आहे जैन वँगसाठी आणि जैन समाजाला आपल्या स्वार्थासाठी. काही मुनी बी याच्यात मिळलेले आहेत. मी नाव घेणं गरजेचं नाही आहे, पण जनतेला माहीत आहे की याच्यावर जादा लक्ष देणं जरुरी नाही आहे. जैन समाज हिंदू आहे आणि हिंदू राहणार आहे. शेवटचा प्रश्न आहे. अशोक खरात प्रकरणामध्ये दररोज नवीन खुलासे होत आहेत, तुम्हाला पण माहीत आहे. तुम्ही कसं बघतात हा प्रकरण? त्यांनी जे कृत्य केले आहे ते त्यांना काय सांगणार आता? महाराष्ट्राची जनतानी असे भोंदूगिरी महाराज पुष्कळ आहेत. एका भोंदूकडे महाराजमुळे पण जो करोशनी जी केला आहेत तर त्याला पार रस्त्यावर जाणं त्याला गोळी झाडलेली पाहिजे. असे कृत्य दुबारा त्यात झाले ना. का बरं होत आहेत असे ते? का बरं असे लोक त्यांच्याकडे जातात? का बरं लोक त्यांच्यात फसतात? त्याले लोक तर जाणून त्याच्यावर काही हात टाकला नाही आहे. तर आपल्या महाराष्ट्र जनताले आहेत आमची काही असे देवस्थान आहे, असे काही असे स्थान आहेत तिथं तुम्ही अर्जी मारा. देव कशा आहे तुमच्या घरी? तुम्ही मराठा असेल तर तुळजाभवानी तुमच्या घरात का बरं नाही आहे? बाबासाहेबांना सांगितलेलं आहे. मात्र बाबासाहेबांचा जो संविधान आहे, बाबासाहेबांना स्वतः सांगितलं आहे कोण्या देवी देवताला तुम्ही मानू नका, तुम्ही जर माझे अनुयायी असेल तर. हक्क दिला आहे ना. सनातन धर्मा का ते 56 कोटी देवता आहे हो. ते तुम्ही कमी पडले त्या ढोंगीकडे तुम्ही गेले. असे काही ढोंगी बाबी आहे, असे जे ढोंगी बाबा करतात त्यांच्यावर कारवाई केलं असेल. और जर त्याच्या जे खोटं काम केलं, बायाबद्दल काम केलं, जेवढे त्या काही समाजाचे लोकही तेवढे गुन्हेगार आहेत, तेवढा गुन्हेगारच्या पेक्षा तो जो भोंदू बाबा आहेत, असे काही भोंदू बाबा आहेत ते असे करतात. आता इम्तियाज जलीलसुद्धा माझ्यावर टिप्पणी केली, महाराज भोंदू बाबा आहे. ठीक आहे, माझी पब्लिक मला ओळखते मी भोंदू आहे का काय ते बघू नंतर. पण जे अशोक खरात होते त्यांचे अनेक राजकीय कनेक्शन आता समोर बाहेर येत आहेत. अनेक मोठमोठे नेते त्यांच्या संपर्कात होते. अंजली दमानीने पण सुद्धा CDR त्यांचे काढले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बरेच लोक होते. तर त्यांच्यावर पण कारवाई होण्या गरजेचे आहे का तुम्हाला वाटतं सर? बघा, आपचे जे राजकीय जो प्रतिनिधी त्यांच्याकडे गेले आहेत ते एक संत साधक म्हणून त्यांना काहीतरी महादेवाचा मठ खोलला आहे. त्या मठाला बघून गेले आहे ना, व्यक्तीला बघून गेले नाही आहे. आता माझ्याकडे सऱ्या तयारी चालू आहेत. माझ्याकडे बी मोठे मोठे राजकीय वाद आता येतात, बोलतात. मी नाव घेणं गरजेचं समजत नाही. मी जर उद्या काही कांड केलं तर माझंही तसं होणार. पण त्या नेत्यांना थोडी माहीत आहे कसं होणार आहे. म्हणून गरजेचं आहे की त्या विषयावर काही बोलणार नाही. पण ते मोठे मोठे राजकीय व्यक्ती घेतात. आता थेस ज्याला छत्रपती शिवाजी महाराजांपासून विरोध आहे, त्याला जे हिंदुत्ववादी नेता आहेत त्यांच्यापासून विरोध आहेत, त्यांच्या पोटात ते दुखत आहेत. म्हणून हे जे मुद्दे बाहेर निघतात. त्या जलील आणि तुमच्यामध्ये काय संबंध आहे? कारण नेहमीच तर तुमच्यावर टीका करतात. बघा, इम्तियाज जलील माझी काही सभा टी राजासोबत झालेल्या आहे. मी एक साधारण व्यक्ती, पण राजा भैयाला जिथं बेन झाली तिथं राजा सिंगनं मला पाठवलेला. पण माझी औरंगाबादमध्ये बी सभा होती, मला बी त्यांना बेन केलं. तो माझं असं इच्छा होती की तो बुमरामध्ये येतो.
त्याचं गाव कुठे आहे? औरंगाबाद आहे. ते लहानशी मुलगी आहेत, ते बोलते की माशाचा अब की बार हमने हरा बना दिया, तो पूरा महाराष्ट्र हरा बना देंगे. तो इम्तियाज जलील म्हणतो. इम्तियाज जलील. तर जरांगे पाट त्याच्यावर टीका नाही करत, त्याला फटके नाही मारत. त्याला फटके मारायला पाहिजे. मी तर खाऊन घेईन, मारा मी तयार आहे खायला. पण जे छत्रपती शिवाजी महाराजाचा म्हणतात की तुम्हारे बाप के बाप आ गए, तुम कुछ नहीं किए, और औरंगाबाद का नाम माशाअल्लाह औरंगाबाद ही रहेगा महाराष्ट्र में. उसका वो संभाजीनगर राहणार नाही. मी त्यांना सांगतो, आम्ही ते साहेब बोला ना मुंब्रामध्ये बोले ना, तर आम्ही मुंब्राला मुंबादेवी करू. मीच निवेदन केले त्यांना. अहिल्यानगर औरंगाबाद अहमदनगरचं म्हणते ना, तर अहिल्या ते असे विरोध करतात. पण असं करतात जसं अफजल खानाला जसं छत्रपती शिवाजीनं फाडलेलं आहे, तसे काही हिंदू नेता आहेत. मालवणीमध्ये त्यागती साहेब आले, प्रत्येक कार्यामध्ये मला आले. अरे मला मुंब्रासाठी मला लोकांनी सुपारी दिल्या मुल्यांनी, महाराज आएंगे तो हम महाराज को देख लेंगे. तो म्हणून म्हटलं मी इम्तियाज जलीलला तुझा बाप आणला मुंब्रामध्ये. तू स्वतः बोलते ना, तुम्हारे अब्बा के मोदी जो त्यांनी टीका केलेली आहेत, असे वादग्रस्त करत आहेत. आणि भगवा आणि तू मुंब्रामध्ये येऊन मुंबादेवीच्या गावामध्ये कदम भबरा करते. कितनी बोला. आमचे जे नवनीत राणा आहेत ते हिंदुवाचे काम करते. हनुमानच्या 40वर त्यांच्यावर त्याने टीका केली. मला माहीत आहे ना हिंदू नेता किती काय म्हणून. हां, ते कालच माझा नवनीत भाभीचा फोन आला, महाराज असे तर आम्ही मुंब्रामध्ये मी हनुमान चालीसा करतोच ना करत. अरे ते लोक DJ वाजवतात, 12-12 वाजेपर्यंत वाजवतात, त्यांच्यावर तुम्ही टीका करत नाही. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसनी याच्यावर चिंता करायला असेल, तुम्ही सरकार आहेत, शिंदे साहेबाला गरजेचं आहे की अशी लोकांवर जरी पाबंदी झाली पाहिजेत. मी तर सनातन धर्माला जागला. त्याने म्हटलं का हिंदू को मुंब्रा बना दे, म्हणून मी मुंब्रामध्ये आलो आणि छाती ठोकून आलो. बघा, औरंगजेबची औलाद आहेत ते, आणि औरंगजेबची अशी औलादीला टी राजासारखे धर्मयोद्धा आणि जे साहेब मुंब्रामध्ये आले त्याच्यासारखे खूप फाडणारे तयार आहे आमच्याकडे. व्हिडिओ जर्नलिस्ट अजय मोहितेसह गोविंद ठाकूर, TVN मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.